नमस्कार मंडळी, सॅम्स किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तुम्हाला सगळ्यांना राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण स्पेशल राखी पौर्णिमेसाठी एक छान थाळीची रेसिपी केलेली आहे। आता त्यात कुठले कुठले पदार्थ आहेत त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, सो नक्की बघा। बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला सुचत नाही की अरे काय बनवावं मेन्यू, नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन सुद्धा कंटाळा येतो। पण असा मेन्यू पाहिजे की जो झटपट होणारा पाहिजे, घाई गडबडीत असेल तरी सुद्धा एका तासात होणारा पाहिजे। तर चला बघूयात कुठले कुठले पदार्थ आहेत। ग्रीन पीस काजू मसाल्यासाठी ना आपण 2 वाट्या सोलून घेतलेला मटार घेतलेला आहे। आपला जो रेग्युलर आपल्या शेंगा मिळतात मटारच्या त्या सोलून घेतलेल्या आहेत। अर्धी वाटी काजू, चिमूटभर मीठ, चिमूटभर साखर आणि हे भिजेल इथपर्यंत पाणी। आता आपण हे पातेलं गॅसवर ठेवून एक 10 मिनिटं तरी आपण हे शिजवून घेऊया, म्हणजे ब्लांचिंग प्रोसेस आपण करून घेऊया। आता 10 मिनिटांना काजू आणि मटार हे छानपैकी आपण ब्लांच करून घेतलेले आहेत। हे आपण मटारचे दाणे जे आहेत शेंगांमधले आपण सोलून घेतले। जर तुम्ही यांना फ्रोझन मटार घेणार असाल तर हे ब्लांचिंगची काही गरज पडत नाही, मग त्यावेळेस फक्त आहे ना काजू ब्लांच करून घ्यायचा। आता आपण गॅस बंद करूया। ग्रीन पीस काजू मसाल्यासाठी ना आपल्याला ग्रेव्ही लागणार आहे, तर त्या ग्रेव्हीच्या तयारीसाठी आपण एका कढईत 2 चमचे तेल घेतलेले आहे। त्यात आता छोटा आल्याचा तुकडा आपण असे बारीक चॉप करून टाकलेला आहे, 4-5 लसणाच्या पाकळ्या, एक मीडियम कांदा आपण उभा चिरून घेतलेला आहे। आता आपण 2 मिनिटं हे परतून घेऊयात। आपण गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आहे। 2 मिनिटं कांदा परतून झाल्यावर त्यात ना एक मीडियम ढोबळी मिरची अशी उभी चिरून घेतलेली आहे, ती टाकून घेऊ आणि 1 मिनिट फक्त परतून घेऊया। 1 मिनिट आपण हे मिश्रण परतून घेतलंय। त्यात आता 2 मीडियम टोमॅटो आपण असे उभे चिरून घेतले। मीडियम फ्लेमवर ना हा टोमॅटो सुद्धा असा कंटिन्यू ह्याच्यात परतून घ्यायचा आहे, मस्त रोस्ट करून घेऊयात आपण। आता एक 2 ते 3 मिनिटं आपण छानपैकी टोमॅटो पण ह्याच्यात परतून घेतलाय। आता आपण गॅस बंद करून आहे ना हे गार करून घेऊया। ग्रेव्हीचं मिक्सचर सगळं आपण मिक्सरमध्ये काढलंय। त्यात आता अगदी थोडंसं पाणी टाकून आपण मस्तपैकी पेस्ट करून घेऊया। आपण छानपैकी पेस्ट वाटून घेतलेली आहे। आता आपण भाजी करायला जाऊया। आता भाजी करण्यासाठी आपण तीच कढई वापरली आहे ज्यात आपण ग्रेव्हीच्या भाज्या परतून घेतल्या होत्या। त्यात 2 चमचे तेल आणि 1 चमचा तूप टाकलंय। त्यात आता 1 चमचा जिरे, चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर रंगासाठी। ही पावडर जी आहे ती तेलामध्ये छान मिक्स करून घेऊयात। आपण जी ग्रेव्ही केली होती ती सगळी टाकून घेऊया त्याच्यात। त्यात आता चवीप्रमाणे मीठ। आता आपण ना हे मिश्रण सगळं एक 2 ते 3 मिनिटं छानपैकी फ्राय करून घेऊया। आपण 3 मिनिटं छानपैकी ग्रेव्ही परतून घेतली। त्यात आता चवीप्रमाणे लाल तिखट, 2 ते 3 चमचे मलाई, म्हणजे आपली जी साय असते ना ती जरा थोडीशी फेटून ह्याच्यात टाकायची। आता परत हे सगळं मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्यावर आपण जे ब्लांच केलेले काजू आणि ग्रीन पीस म्हणजे मटार ते आपण ह्याच्यात टाकून घेऊयात आणि मिक्स करूयात। आता त्यात आपण ना पाणी टाकूया। तुम्हाला जेवढं पातळ हवे किंवा घट्ट हवे त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता। त्यात अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा कसुरी मेथी अशी क्रश करून टाकूया। आता हे सगळं आपण मिक्स करूया आणि आता गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियमच आहे। आपण या भाजीला आता छानपैकी ना उकळी काढून घेऊया। आपल्या भाजीला ना मस्तपैकी उकळी आलेली आहे। तर अशा पद्धतीने ग्रीन पीस काजू मसाला आपला तयार आहे। बेसन हलव्यासाठी ना आपण एका पॅन मध्ये 4 चमचे तूप घेतलेले आहे। त्यात आता अगदी थोडेसे आपण कट करून घेतलेले ड्रायफ्रुट्स टाकून घेऊयात आणि थोडेसे हलके गुलाबी करूयात। थोडेसे रोस्ट झाले ना ड्रायफ्रूट की त्यात ना 1 बाउल बेसन टाकायचे, पाव बाउल किंवा 4 चमचे बारीक रवा। आता हे आपल्याला ना सगळं एकत्र मिक्स करून जवळजवळ एक 8 ते 10 मिनिटं छान रोस्ट करून घ्यायचंय। बरोबर 7 ते 8 मिनिटं आपण छान मंद गॅसवर आहे ना भाजून घेतलं आणि कंटिन्यू हलवल्यामुळे इतका एकसारखा रंग आलेला आहे।
आता याच्यात ना आपण 5 ते 6 काड्या केशराच्या टाकून घेऊया. पाववाटी आपण दूध घेतलंय, त्यातलं असं थोडं थोडं करून आपण टाकूयात. आता आपण ह्याच्यातनं दूध छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. त्यात आता आपण अर्धा बाउल साखर टाकून घेऊया. तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असेल तर त्या पद्धतीने तुम्ही थोडी साखर वाढवली तरी चालेल. आता साखर छानपैकी विरघळली आहे. त्यात आपण आता जायफळाची पावडर टाकून घेऊया. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही वेलची पावडर टाकली तरी चालेल. आता एका पातेल्यात आपण 1.5 बाउल पाणी गरम करून घेतलंय. ते हळूहळू आपण ह्याच्यात ऍड करत जाऊया. ह्याच्यातनं थोडं थोडं आपण पाणी टाकत गेलो ना की आपल्याला गुठळ्या काढण्यासाठी पण सोप्या होतात, किंवा एकतर गुठळ्यात होत नाही अजिबात, एकसारखं मिळून असा बेसन हलवा होतो. बेसन हलवा छानपैकी मिळून आलेला आहे. आता त्याच्यावर आपण 1 ते 2 चमचे परत तूप टाकून घेऊया. आता आपण 3 ते 4 मिनिटं आहे ना बारीक गॅसवर आहे ना ह्याच्यावर झाकण ठेवून परत एक शेवटची वाफ काढून घेऊया. आपण बेसन हलव्याला ना छानपैकी 1-3 मिनिटं वाफ काढून घेतलेली आणि तुम्ही बघू शकताय इतका सुंदर छान झालेला आहे आणि मिळून पण आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपला बेसन हलवा तयार आहे. कॉर्न कॅप्सिकम पुलावसाठी ना आपण एका कढईत 1 पळी तेल टाकलेलं आहे. त्यातनं आपण आता 2 तमालपत्र, 2 दालचिनी, 1 मसाला वेलची, 1 चमचा जिरे. आधी आपण आता हे मसाले सगळे ना छानपैकी फ्राय करून घेऊया. चिमूटभर हिंग, चिमूटभर हळद, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 ते 1.5 चमचा आलं लसणाची पेस्ट. आता आपण हे सगळं मिक्स करून ना 3 ते 4 मिनिटं आपण छानपैकी फ्राय करून घेऊया. छान परतून झालेलं आहे. आता आपण अर्धा बाउल कॉर्न टाकूया. हे कॉर्न ना कच्चे आहेत, मी काही बॉईल करून घेतलेले नाहीये. आता आपण हे मिक्स करून ह्याच्यातच आपण आहे ना 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घेऊया. झाकण ठेवून आपण ना बारीक गॅसवर 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊयात कॉर्न. 2 मिनिटं झालेले आहेत आणि कॉर्न छानपैकी आहे ना शिजले. कॉर्न जेव्हा असे टम्म फुगले ना की समजायचं की कॉर्न मस्त शिजलेले आहेत. त्यात आता 1 ढोबळी मिरची आपण थोडीशी मोठी चिरून घेतली आहे, ती आपण टाकून छानपैकी 2 मिनिटं फ्राय करूया. 2 मिनिटं आपण आहे ना ढोबळी मिरची छान परतून घेतलेली, ती पूर्ण शिजवायची नाहीये कारण या पुलावला मग त्याची टेस्ट छान येते. आता त्यात ना चवीप्रमाणे मीठ टाकूया. अर्धा चमचा लाल तिखट, 2 चमचे बिर्याणी मसाला, किंवा तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढा टाकू शकता. कोणाला जास्त स्ट्रॉंग लागतो तर त्या पद्धतीने तुम्ही वाढवलं तरी चालेल. आता मिक्स करून घेऊयात आपण. आता यात ना आपण शिजवलेला जो भात आहे तो टाकणार आहोत. आपण काय केलंय की 1.5 वाटी आपण पुलाव राईस घेतला होता, धुवून बाजूला ठेवला आणि छानपैकी उकळत्या पाण्यातनं आपण तो शिजवून एका चाळणीवर काढलाय. आपण आता भात या मसाल्यांमध्ये आणि भाज्यांमध्ये हलक्या हाताने मिक्स करूया. आपण भात मस्त मिक्स करून घेतलेला आहे. आता आपल्याला 2 ते 3 मिनिटं आहे ना त्याची वाफ काढून घ्यायची. गॅसची फ्लेम लो आहे. 2 मिनिटं आपण छानपैकी वाफ काढून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय की इतकं छान कलर असे दिसतात, कॉम्बिनेशन कॅप्सिकमचा ग्रीन आणि कॉर्नचा येल्लो. अशा पद्धतीने आपला कॉर्न कॅप्सिकम पुलाव तयार आहे. बुंदी रायत्यासाठी ना आपण 1 बाउल घेतलाय. त्यात ना 1 एवढा बाउल दही घेऊया. त्यात पाव चमचा मिरपूड, चिमूटभर सुंठ पावडर, दही बादायला नको म्हणून, अर्धा चमचा जिरेपूड. आपण चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत. फक्त मीठ टाकताना एक काळजी घ्यायची की थोडं कमी टाकायचं, कारण बुंदी टाकणार आहे त्या बुंदीमध्ये मीठ असतं. अगदी चिमूटभर साखर, कारण दह्याला बॅलन्स करण्यासाठी. आता मिश्रण आहे ना आपण एकसारखं करून घेऊया, छान फेटून घेऊया. आता हे मिक्सचर आहे ना घट्ट आहे, त्याला आपण थोडंसं पातळ करायचं. त्यासाठी ना मी अगदी 3 ते 4 चमचे पाणी टाकून घेते आणि मिक्स करून घेते. मी ना थोडं घट्ट वाटत होतं म्हणून अजून पाणी ऍड केलं, म्हणजे एकूण अर्धा बाउल पाणी ऍड केलं. आता त्यात आपण अर्धी वाटी ना पिवळी बुंदी टाकून घेऊया. आपण ना दह्याचं मिश्रण आहे ना करतानाच पातळ करायचं, जेणेकरून काय होतं की बुंदी आपण त्याच्यात टाकली ना की काय होतं की ना घट्ट होतं, म्हणजे शोषून घेतं पाणी
त्यासाठी. आता आपला बुंदी रायता मस्तपैकी तयार आहे. आता आपण पुऱ्या करणार आहोत. त्यासाठी मी ना 2.5 बाउल कणिक घेतलेली, म्हणजे गव्हाचं पीठ. त्यात आता आपण पाव बाउल डाळीचं पीठ घेऊयात, 2 चमचे बारीक रवा, चवीप्रमाणे मीठ, पाव चमचा साखर. आता हे कोरडं जिन्नस जे आहे ते सगळं आपण मिक्स करून घेऊयात. हे कोरडं आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता थोडं थोडं पाणी टाकून आपण पुऱ्यांचं पीठ आहे ना घट्ट मळून घेऊया. कारण रेग्युलर आपले जे पोळीची कणिक आपण भिजवतो ना ती मीडियम असते, पण पुऱ्यांसाठी आपल्याला घट्ट कणिक लागते. आपण कणिकनं छान घट्ट मळून घेतलेली. आता त्यात ना आपण 1 चमचा तेल टाकून परत एकदा मळूया. तेलाने आपण ग्रीस करून घेतलेलं आहे. आता आपण बरोबर 5 मिनिटं झाकण ठेवणार आहोत, कारण जर जास्त वेळ आपण भिजवलं तर पीठ पातळ होऊ शकतं आणि पुऱ्या मग तेल खूप शोषून घेतं. यासाठी 5 मिनिटं आपण छानपैकी आहे ना पीठ आपलं मुरवून घेतलंय. आता आपण परत एकदा मळून घेऊया. आपण आता मळून घेतलंय आणि आता पुऱ्या करायला घेऊयात. आपण छोटासा गोळा ह्याच्यावर ठेवून घेतलेला आहे. मी पुरी प्रेसचं मशीन घेतलंय, त्याच्यावर ना तेलाची जी पिशवी ती कट करून ठेवलेली आहे, म्हणून तेलाची आवश्यकता नाहीये. तुम्ही कुठलीही पिशवी ठेवून त्याला ग्रीस केलं तरी चालेल किंवा लाटून केल्या तरीही चालतील. पुरी आपण छान प्रेस करून घेतलेली आहे. पुऱ्या तळण्यासाठी मी कढईतनं तेल तापवून घेतलंय. त्यात आता आपण एक पुरी सोडून घेऊया. तुम्ही बघू शकताय पुरी मस्त टम्म फुगली आहे. अगदी 1 मिनिट आता आपण ही खालच्या साईडनी तळून घेऊया, लगेच उलटायची नाहीये. 1 मिनिट झाला. आता दुसऱ्या साईडनी तळून घेऊया. दुसऱ्या साईडनी पण पुरी मस्त तळली गेली आहे. आता आपण बाकीच्या पुऱ्या अशाच तळून घेऊया. तर मंडळी, राखी पौर्णिमा स्पेशल थाळी तयार आहे. चला आपण बघूयात त्यात काय काय सर्व करून घेतलंय आपण. त्यात दिलेली आहे आपण मस्त टम्म फुगलेली पुरी, चविष्ट असं कॉर्न कॅप्सिकम पुलाव, झणझणीत ग्रीन पीस काजू मसाला, स्पेशल गोड आहे बेसन हलवा आणि मस्त असं बुंदी रायता आणि फायनली आपण त्याच्यात पापड सुद्धा सर्व करून घेतलेलं आहे. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची थाळीची रेसिपी? आहे ना मस्त, आणि भरपूर व्हरायटी सुद्धा आहे आणि ह्यातला प्रत्येक पदार्थ झटपट बनणारा सुद्धा आहे. सो तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा अशाच नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी. थँक्यू.